नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. हा आहे माझा नवरा, माझी भाची, दादा, वहिनी आणि माझी आई. पनवेल स्टेशनला सकाळी 6:30 वाजता इतकं गरम होत होतं. माझ्या भाचीने तिच्या पिटाऱ्यामधनं फ्रेंच फ्राईजचा पंखा काढलाय. कसलं भारी ना? एनिवेज 5:15ला आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो. का तर 6:50 ची आमची ट्रेन होती. विस्टाडोमने जायचं आम्ही ठरवलं. म्हणून आम्ही या ट्रेनसाठी खूप एक्सायटेड होतो. पण ही ट्रेन आली 8:15 वाजता. आता तेही जाऊ द्या. ट्रेन आल्यानंतर एसीची हवा खायला मिळाली ना, म्हणून सगळे शांत झालो. ओमकार तर लगेचच झोपून गेला. मग काही वेळातच त्यांनी आम्हाला ब्रेकफास्ट सर्व्ह केला. या ट्रेनमध्ये जेव्हा तुम्ही बुकिंग करता, तेव्हा व्हेज, नॉन-व्हेज किंवा तर विदाऊट मील असं तुम्ही तिकीट बुक करू शकता. या कोचमध्ये ट्रॅव्हल करत असताना एक गोष्ट लक्षात आली, की लोकं नॉर्मल कार चेअरसारखंच प्रवास करताय. अरे विस्टाडोम आहे ते. ती चेअर 360 डिग्री किंवा 180 डिग्री टर्न होईल, पण कोणीच नाही केलं. म्हणून मी आणि माझ्या वहिनीने तो धाडस केला, का तर आम्हाला मेकअप करायचा होता. विस्टाडोम कोचची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे इथे लगेज ठेवण्यासाठी एक वेगळा सेक्शन आहे, जिथे तुम्ही तुमचा लगेज इझिली ठेवू शकता. आम्ही हा सगळा प्रवास तेजस एक्सप्रेसच्या विस्टाडोममधनं केला. पनवेलपासून आम्ही पोहोचलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. तिथे फिरण्यासाठी आम्ही प्रायव्हेट गाडी बुक केली होती. तर तिथले जे आमचे ड्रायव्हर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही रुची लंच होमचं जेवण एकदा ट्राय करून बघा. 1998 पासून या लंच होमची सुरुवात झाली. शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण इथे आम्हाला खायला मिळालं. एकदम पोटभर चविष्ट जेवण झालं आणि तिथून मग आम्ही निघालो गणपतीपुळे इथे जायला. गणपतीपुळ्याला पोहोचल्यानंतर आम्ही 3 वाजता लाईनमध्ये उभे राहिलो आणि साधारण 4:15च्या आसपास आमचं दर्शन झालं. दर्शनानंतर बाहेर पडलो, तिथेच माझे फॅन्स मला भेटले. एवढ्या गर्दीत सुद्धा ते मॅनेज करत होते फोटोज काढायचे. ते बघून मला खूप आनंद झाला. दर्शनानंतर लगेचच आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. ऑन द वे भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे तिथलं वातावरण थोडं थंड झालं होतं, नाहीतर खूप गरमी होत होती. मग तिथे पोहोचल्यानंतर हॉटेल ताम्हणकर यांच्याकडे आम्ही मस्तपैकी नॉन-व्हेज खाल्लं. सी फूड खूप उत्तम होतं. पोटभर जेवल्यानंतर हॉटेल चेक इन केलं. कुठे राहिलो, कुठे फिरलो, सगळी माहिती माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.